नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ. तर संध्याकाळी इथं 6 वाजलेले आहेत. तर 6 वाजता आमच्या मुलांनी केला पिझ्झा ऑर्डर. तर पिझ्झा 15 मिनिटामध्येच आला आणि त्यांनी लगेचच खायला सुरुवात केलेली. ह्याच्यावर सॉस वगैरे टाकून घेतले आणि नंतर मग खाण्यासाठी एक एक तुकडा काढून घेतलेला आहे. तर मस्त पिझ्झा वगैरे खाल्ला आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र बसून. आणि त्याच्यानंतर म्हणलं चला आता संध्याकाळच्या भाजीची तयारी करूया काहीतरी, कारण आता स्वयंपाकासाठी स्वयंपाकाला गेलं की पहिलं टेन्शन असतं आपल्याला काय भाजी बनवायचं. तर भाजीला पण काय नव्हतं, कारण आता सोमवार आलेला आहे. तर बाजारचं वाट बघते मी. मध्ये आधी काय एवढं आमच्याकडे भाजीला व्यवस्थित भेटत नाही, त्याच्यामुळं मग मी काय बाजारात शिवाय भाजी आणतच नाही. तर आणते ती मग फक्त सोमवारीच. तर म्हणलं चला आता खूप दिवस झालं हिरव्या मिरचीचं बेसनसुद्धा केलं नाही आणि मस्त असं गावरान पद्धतीने हिरव्या मिरचीतलं बेसन एवढं टेस्टी लागतं. तर इथं मी हिरवी मिरची, जिरे, लसूण वाटून घेतलं. तुम्हाला जर आवडत असेल ना तर माझ्या पद्धतीने करून पहा, खूप छान होतं. आणि मिरची तुम्हाला कमी टाकायची असेल तर टाका, पण आमच्या घरामध्ये झणझणीत लागतं त्याच्यामुळं मी आता कढईमध्ये तेल टाकून घेतं, मस्त जिऱ्याची फोडणी देते आणि नंतर मग ह्याच्यामध्ये जे मी वाटण केलेलं आहे हिरव्या मिरची, जिरे, लसणाचं, त्याचा तडका देणार आहे. जिरे वाटणामध्ये पण टाकले होते, पण मी आता थोडेसे वरून टाकते. तर मस्तपैकी असे तेलामध्ये जिरे टाकले आणि थोडीशी कोथिंबीर तेलातच सोडायची. म्हणजे कोथिंबीर तळली ना त्याचा पण सुगंध खूप छान येतो पिठल्यामध्ये. तर आता इथं मी जे मिरची वाटून घेतली त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि ते लगेच टाकून घेतलं फोडणीमध्ये. त्याचा चांगला एकदा चरका बसला का असं मस्त पिठलं होतं. तर थोडीशी मी आता वरून हळद पण टाकून घेते आणि अजून थोडंसं पाणी टाकते आणि जराशी घट्ट पिठलं करणार आहे. आता संध्याकाळी काय चपाती भाकरी शिल्लक आहेत, त्याच्यामुळं म्हणलं चला त्याच्यासोबत गरम गरम पिठलं बनवूया. तर मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि बेसन पीठ काढून घेतलेलं इथं प्लेटमध्ये. मस्तपैकी आता पिठलं मी हटवून घेते. तर कोण कोण असं पीठ खलून करतं, पण आमच्याकडे पीठ खाल्लेलं बेसन आवडत नाही, म्हणून असं हाताने एकसारखं हटवून घ्यायला लागतं. तर मी इथं मस्त असं पिठलं हटवून घेते. त्यात अजिबात गुठळ्या अशा दिसतील, पण नंतर एक पण दिसणार नाही, तुम्हाला मी दाखवते. फक्त काय करायचं, मस्त हटवून घ्यायचं एकसारखं आणि त्याच्यानंतर मग थोडंसं झाकण ठेवून शिजवून द्यायचं. हे पहा मस्त असं इथं मी आता ह्याच्यावर झाकण ठेवून शिजवून देते. तर पिठलं जेवढं चांगलं शिजेल तेवढं चवीला चांगलं लागतं. बारीक गॅस करायचा, झाकण ठेवायचं, मस्त शिजवून द्यायचं आणि चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खायचं. तुम्हाला जर भात खायचा असेल याच्यासोबत तर ते पण खूप भारी लागतं, म्हणजे ऑप्शन एक. तर आता इथं थोडेसे कांदा भजी आणले होते, ते पण जेवणासोबत आम्ही खाणार आहेत. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. चला आज आहे रविवार. तर रविवारचं सगळ्यांनाच असं की निवांत उठणं, निवांत आंघोळ्या, निवांत स्वयंपाक, सगळं निवांतच असतं, कारण घरातल्या बऱ्याचशा माणसांना सुट्टी असते. त्याच्यामुळं मग आणि सगळ्यांनाच असं वाटतं की रविवार आल्याच्यानंतर आपण थोडंसं आरामात उठावा आणि आरामात कामं करावा. तर म्हणजे माझंच नाही, सगळ्याचंच असेल असं. तर कुणाकुणाला वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा, रविवारी निवांत उठावं आणि निवांत बाकीचं आवरावं म्हणून. तर चला, महिलांना काय सुट्टी नसते, त्यांचं रोजचंच काम असतंय. रविवार असो किंवा शनिवार असतो, तर त्यांचं काम चालूच असते. चला मग आज मी नाश्त्यासाठी काय बनवलं आहे ते तुम्ही पूर्ण रेसिपी पहा आणि नंतर मग पुढचं पण टाकलेलं आहे काय ते पण पहा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. व्हिडिओ पूर्ण पाहत जा. चला चला मग आज आपण काय रेसिपी बनवते ते दाखवते तुम्हाला. नाश्त्यासाठी मी इथं रवा घेतलेला आहे. रवा मी अंदाजेच घेतलेला आहे. आता सकाळी सकाळी काय पोहे वगैरे पण सारखे खाऊ वाटत नाहीत, त्याच्यामुळे म्हणलं चला आज थोडासा वेगळा नाश्ता बनवूया. म्हणजे एकदा थोडा नाश्ता केल्याच्यानंतर स्वयंपाक थोडा दमाने केला तरी चालेल. तर रवा मी इथं धुवून घेतला आहे बारीक करून आणि त्याच्यानंतर मिरची, लसूण, त्यात थोडेसे जिरे, परत मोड आलेली मटकी. तर मूग जर असेल तुमच्याकडं तर मुगाचेसुद्धा भारी लागतात. मुगाचेसुद्धा मी केलेले येतं पराठे ह्याच्यामध्ये. तर इथं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आहेत, मोठ्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला जर मुगाची पाहिजे असेल तर. तर इथं कोथिंबीर टाकली, त्याच्यामध्ये थोडासा लसूण, चवीनुसार मीठ, हे सगळं टाकून बारीक करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडंसं दही ॲड करायचं. दह्याने काय होतं, आंबूसपणा लागतो ना, तर चव चांगली लागते. आणि त्याच्यानंतर मग ते बारीक झाल्याच्यानंतर जो रवा भिजत ठेवलेला आहे त्याच्यात टाकून घ्यायचं. हे सगळं बेटर एकत्र करायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. तुम्हाला जर टाकायचं असला तर खायचा सोडा वापरू शकता तुम्ही, पण मला आवडत नाही खायचा सोडा, त्याच्यामुळे मी काय टाकत नाही. तर मी इथं मस्त असं बेटर तयार करून घेतलं आहे आणि आता याच्यावर तव्यावर
मस्त त्याचे पराठे बनवणार आहे. तर असे पराठे जर बनवले ना तर मस्त खायला पण आणि पौष्टिक पण. मेन म्हणजे मटकी मोड आलेली, अशी पण मोड आलेली मटकी भाजी वगैरे खायचा कंटाळा आला असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही करून नक्कीच लहान मुलांना पण डब्याला देऊ शकता किंवा नाश्त्याला पण खाऊ शकता. तर आता मग पराठ्याचं पीठ मी इकडं साईडला थोडंसं झाकण ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आता चहा पण ठेवला आहे, पण थोडंसं मला आधी गरम पाणी करून घेते. चहामध्ये मला आलं टाकायचे, त्याच्यामुळं मग मी आता हे ठेचून बाजूला ठेवते आणि नंतर मग हे गरम पाणी झालेलं आहे ना, ते मला गल्लासात ओतून घेते. तुम्हाला तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, सकाळी उठल्याच्या नंतर थोडंसं कोमट पाणी प्यायचं, म्हणजे आपल्याला पित्त वगैरे काय होत असेल ना तर त्याचा त्रास कमी होतो. पाणी गरम करून घेतलं मी आता आणि त्याच्यानंतर आता चहा ठेवते. तर मिस्टरांना आणि मला दोघांनाच चहा प्यायचा होता. तर मस्त इथे 1 कप पाणी टाकलं, 1 कप दूध टाकायचं बस. चहापत्ती टाकून घेते. चांगलं उकळल्याच्या नंतर मग आपण त्याच्यामध्ये दूध टाकूया. तर आता आलं ठेचून ठेवलं होतं ते सुद्धा टाकून घेते. आल्याने चहा पण खूप भारी लागतो आणि खोकलेला वगैरे ते सुद्धा चांगलं असतं. आता कसं थोडेसे थंडीचं आहे त्याच्यामुळं सर्दी खोकले होत असेल ना तर चहामध्ये हमखास आलं टाका थोडंसं किंवा गवती चहा टाका, विलायची टाका, म्हणजे असं चहा करून पिलं ना तर सर्दी खोकलासुद्धा तुमचा कमी होऊ शकतो. तर आता हे बॅटर चांगलं भिजलेलं आहे. जवळजवळ 1 तासभर मी याला साईडला ठेवून दिलं आणि लगेचच आता मी ह्याचे पराठे बनवायला घेते. तर असे पराठे कोणी केलेत का किंवा खाल्लेत का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या केलं नसलं तर. व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतात तर मग ते पूर्ण तुम्हाला व्हिडिओ पण रोज पहिल्यांदा येत जातील. तर आता इथं तवा गरम करायला ठेवला. तव्यावर जास्त तवा तापला ना मग काय होतं, करपले जातात. तर थोडासा तवा तापून द्यायचा आणि गॅस बारीक करायचा आणि मग हे पराठे चमच्याने टाकून घ्यायचे त्याच्यावरच. तर मोड आलेल्या मटकीचे किंवा मुगाचे किंवा हरभरे जे असतात चणे, त्यालासुद्धा तुम्ही मोड आणून ह्याच्यामध्ये असं रव्यामध्ये मिक्स करून सगळं बॅटर तयार करून तुम्ही अशा पद्धतीने पराठे करून तुम्ही डब्यासाठी सुद्धा नेऊ शकता किंवा खाऊ शकता. खूप भारी लागतात. चवीला तर लागतात चांगले, पण आपल्या आरोग्यासाठी ते पण खूप चांगले. म्हणजे पौष्टिकपणा भरपूर असतं ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळं मग सकाळी सकाळी दुसरं खाण्यापेक्षा हे खाल्लेलं चांगलं. तर आज थोडंसं निवांत होतं, रविवार होता त्याच्यामुळं म्हणलं चला थोडासा नाश्ता पण बनवूया. रोज तर असतंच स्वयंपाक करायचं, जायचं गडबड गाई सगळ्यांना घरातल्यांना. त्याच्यामुळं मग रोज काय असे पदार्थ बनवायला होत नाही. तर आज थोडंसं निवांत म्हणलं चहा बनवला. हे आता मी मिस्टरांना देते. त्याच्यामध्ये काय साखर टाकलेली नाही. त्यांना फक्त पत्ती आणि दूध एवढंच टाकून चांगलं उकळून देते आणि आता हे नाश्त्यासाठी त्यांना तयार आहे. तर ते पण बसले होते नाश्ता करायला. त्यांना जायचं होतं गाडीवर. तर म्हणलं आधी खाऊन घ्या नंतर जा मग. अजून बाकीचे पण कामं उरकायचे तर स्वयंपाक वगैरे व्हायचा आहे. कपडे ते सगळे कामं बाकी पडलेले आहेत. फक्त आता इथं काय झालेलं आहे माझं सगळं देवपूजा वगैरे मी आवरून घेतली आणि त्याच्यानंतर मग नाश्ता अजून माझा चहा पाणी नाश्ता बाकी आहे, पोरांचं पण बाकी आहे. तर इथं असं सकाळी सकाळी कामं चालू होतात, रविवार असो किंवा शनिवार असो. रोजचे दिवस महिलांना सारखेच आहेत घरातल्या कामाचे. तर कुणालाच अशी सुट्टी नसते की एखाद्या महिलाला की आज स्वयंपाक करायचा नाही म्हणून. स्वयंपाक तर सगळ्यांनाच करावा लागतो. त्याच्याशिवाय कसं आपलं म्हणजे त्याच्यामुळं मग केल्याशिवाय पर्याय नाही. तर आता हे बॅटर मी तेल टाकून घेतलं चांगलं, परत दुसरं पण टाकून घेते. मस्त असं खरपूस भाजून द्यायचं आणि रवा असल्यामुळं थोडंसं एकदम मऊ होतं ना, ते कडक होत नाही. तर मऊच चांगलं. तर आता इथं मी राहिलेले सगळे करून घेते आणि नंतर मग बाकीचे कामं आवरून घेते. तर अजून पोरांचं पण नाश्ता करायचा बाकी आहे. त्यांचा नाश्ता झाल्याच्या नंतर मग मी बाकीचे कामं आवरून घेईन, स्वयंपाक पण करायचा आहे आणि मग असं रुटीन होतं माझं शनिवार रविवारचं 2 दिवसाचं तुमच्यासोबत शेअर केलं आहे. कसं म्हणजे शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळचं. तर हे 2 दिवसाचं थोडं थोडं होतं का टाकलेलं मी व्हिडिओमध्ये. तर चला मग कसं वाटलं ते सुद्धा मग सांगा नक्की आणि व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही ते पण सांगत जात जा. तर असं मी माझं म्हणजे एवढं काय हे नाही, साधं सिंपलच असतंय. एकदम आपलं घरगुती, जास्त म्हणजे काय हे पण नाही की जे घरामध्ये साहित्य असेल त्याच्यामध्येच मी हे रेसिपी पण टाकते. जे आपल्याला परवडेल असंच करते, कारण इथं जास्त काय आपल्याला सामान वगैरे लागत नाही ह्या पदार्थांना. आपण भाजीवाला मोड आणायला मटकी ठेवली तर त्याच्यातलंच काढायचं आणि त्यातलंच करायचं. अशा पद्धतीने मी रेसिपी बनवते आणि शेअर करते. तर माझं
पूर्ण असंच डिटेल राहणार आहे. तर इथं विशालची मस्ती चालू आहे, त्याला नाश्ता करायचा आहे आणि दोघांचं काहीतरी चाललं आहे वैष्णवीचं आणि त्याचं. तर मी बनवून देत होते, मग मला पण कामं करायचे आहेत बाकीचे. चला मग परत भेटूया पुढच्या मोठ्या ब्लॉगमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा.